नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण तुमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील वाट पाहताना या पाठाविषयी आपण अभ्यास करणार आहोत. वाट पाहताना या पाठाच्या लेखिका आहेत डॉक्टर अरुणा ढेरे. सर्वप्रथम आपण डॉक्टर अरुणा ढेरे यांचा परिचय करून घेणार आहोत. प्रसिद्ध कवयित्री, कथालेखिका, संशोधक, समीक्षक. कथा, कादंबरी, ललितलेख, आस्वादक समीक्षा, संशोधनपर लेख असे त्यांनी विविधांगी लेखन केले आहे. काव्यात्मकता आणि नात्यांचा शोध ही त्यांच्या ललित साहित्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांचे प्रारंभ, यक्षरात्र, मंत्राक्षर, निरंजन, जावे जन्माकडे हे कविता संग्रह तर आहेतच, पण कृष्ण किनारा, अज्ञात झऱ्यावर हे कथासंग्रहही आहेत. मैत्रेयी ही कादंबरी, नागमंडल लोकसंस्कृतीची रंगरूपे, विस्मृती चित्रे हे संशोधनात्मक समीक्षात्मक लेखन प्रसिद्ध आहे. आता आपल्याला या डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या परिचयानंतर वाट पाहताना या संदर्भामध्ये, या पाठाच्या संदर्भामध्ये आपल्याला या पाठाच्या मुख्य भूमिकेकडे आपण जाणार आहोत. आपण पाहतोच की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कशाची ना कशाची तरी वाट बघणे ही अटळ गोष्ट असते. प्रस्तुत पाठात लेखिकेने वाट पाहणे या गोष्टीचे अनेकविध पैलू उलगडून दाखवलेले आहेत. वाट पाहणे हा अनुभव कधी सुखद तर कधी दुःखद असू शकतो. त्यात कधी उत्कंठा, हुरहुर असते तर कधी दडपण असते. हे या पाठाच्या अभ्यासातून आपल्या लक्षात येते. जे अनेकविध पैलू या पाठामध्ये आहेत त्याचा जर आपण थोडासा परामर्श घ्यायचं ठरवलं तर आपल्याला असं दिसून येईल की सुरुवातीलाच लेखिका या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की बालपणाचा जो काळ आहे त्या काळाबद्दलचं आपलं भाष्य या पाठात करत आहेत. त्यानंतर वाचनाची जी आवड आहे, लेखिकेचं जे मन आहे, संवेदनशील मन जे निर्माण झालेले आहेत त्याच्यावरती कोणी संस्कार केलेत याबद्दलचं सुद्धा भाष्य या पाठामध्ये आहेत. निसर्गाबद्दलची जी ओढ आहे ती कशी निर्माण झाली, पोपटांच्या थव्यांचं आणि उंबराचं जे झाड आहेत यांचं काय नातं आहे, या परिघातील नात्यांबद्दल सुद्धा लेखिकेने आपलं परखड असं मत मांडलेलं आहे. त्यानंतर उरळी कांचन येथील शाळेमध्ये नोकरी करणारी लेखिकेची आत्या, तिच्याबद्दल ज्या संवेदनशील जाणीवा आहेत त्या जाणीवा मांडण्याचं सुद्धा काम इथे केलेलं आहे. लेखिकेने पाहिलेला एक चित्रपट, जो चिनी चित्रपट आहे, सिनेमा आहे, त्याचं नाव आहे पोस्टमन इन द माउंटन. आणि या पोस्टमन त्याच्या मुलाविषयी आणि त्या चित्रपटात असणारी जी एक वृद्ध व्यक्ती आहे
त्या व्यक्तीचं जे काही नातं आहे ते उलगडून दाखवण्याचा फार मोठा चांगला प्रयत्न या पाठातून झालेला आहे. त्यानंतर सर्वात शेवटच्या भागामध्ये जर आपण विचार केला तर असं दिसून येतं की वाट पाहण्याबद्दलची जी भूमिका आहे, म्हणजे सर्वांना कसं हवं असतं, सगळ्या गोष्टी या झटपट या संस्कृतीमध्ये आपण वावरतो आहोत आणि खूप लवकर आपल्याला सगळ्या गोष्टी मिळाव्यात असं वाटत असतं. पण असं म्हटलं जातं की वेळ आल्याशिवाय त्या गोष्टी आपल्याला प्राप्त होत नाहीत, परंतु ती वेळ येण्यासाठी आपल्याला अ, पराकष्ट आणि प्रयत्न आणि कष्ट या त्रयींची आपण जोड दिली तर ती वेळ आपल्या आयुष्यात खूप लवकर येते, अन्यथा ती आपल्यापासून दूर जाते. आणि असा जो काही एक विचार, सकारात्मक ऊर्जा आपल्या मनामध्ये निर्माण करणं आणि त्यानुसार आपण काम करणं, या दृष्टीने हा जो विचार आहे तो विचार खूप आपल्या भावी जीवनासाठी आपल्याला खूप वेगळ्या पातळीवर घेऊन जाणारा आहे. आणि हा जरी पाठ गुणांच्या दृष्टीने आपण विचार केला तरी सुद्धा एकंदर आपलं जीवन कसं जगावं याची एक दिशा देणारा पाठ असंच आपल्याला या पाठाच्या संदर्भात म्हणावं लागेल. आणि जेणेकरून तुम्ही अभ्यास केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कुठेतरी वाट पाहणं, कुठेतरी थांबणं, कुणासाठी तरी वेळ देणं आणि मदत कार्य करणं ही आपल्या जीवनातील काही अंग असायला हवीत आणि आपण त्याचं अनुसरण करायलाच हवं. या विचारांच्या भूमिकेतून जो मांडलेला वाट पाहताना हा जो पाठ आहे तो अतिशय समर्पक आणि योग्य असा आहे. चला तर मित्रांनो, आता आपण पाठाला प्रत्यक्ष सुरुवात करूया. या पाठामध्ये मी मगाशी सांगितल्या पद्धतीने लेखिकेच्या बालपणीचा काळ सुखाचा हा दाखवलेला आहे. आणि या बालपणीचा खरंच सगळं तुम्ही लेखकांचं, साहित्यिकांचं, मान्यवरांचं आत्मचरित्र वाचण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला सगळेजणच सांगतील की माणसाला सगळ्यात सुखाचा काळ कोणता असतो, तर ते बालपण असतं आपलं. आणि म्हणून माझे बालपण या विषयावरती कोणीही निबंध लिहिल त्याचं कारण असं आहे की प्रत्यक्ष आपण ते अनुभवलेलं आहे. तुमचं सुद्धा बालपण नक्कीच वेगळ्या पद्धतीने तुम्ही व्यतीत केलेलं असाल. आता या ठिकाणी आपण असं पाहतो, लेखिकेला लहानपणी उन्हाळ्याची सुट्टी फार आवडत असे. आजपर्यंत सुद्धा आपण पाहतो की साधारणपणे उन्हाळ्यामध्ये शाळांना सुट्टी असते. खरं दोन असतात, दिवाळीमध्ये सुद्धा असते, पण दिवाळीची अ, फार मोठी सुट्टी नसते, पण उन्हाळ्याची सुट्टी मात्र मोठी असते. की त्याचं कारण हेच असतं की मुक्तपणे मुलांना आपला छंद जो आहे, ज्या काही आवडी आहेत त्या जोपासायला मिळाव्यात यासाठी ती सुट्टी असते. पण लेखिकेची सुट्टी मात्र कशी जात असे बघा. आंब्याच्या मोहराचा घमघमाट, कोकिळेचा याच काळातील आंब्यांचा मोहर आला की तिचं गायन सुरू होतं, कुहू कुहू असा आवाज. आणि उन्हाळ्यामध्ये मोकळ्या अंगणात गॅलरीत झोपणे, अंगणातला हजारी मोगऱ्याचे झाड, मी शब्दार्थ या ठिकाणी दिले आहेत, तिथे हजारी मोगऱ्याचं झाड या शब्दाचा अर्थ आपल्याला स्पष्ट होईलच. शनिवार वाड्यात सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुलं. तुमच्या माहितीसाठी बकुळीची फुलं कशी असतात ती एका चित्रामध्ये मी या स्लाइडमध्ये दाखवलेली आहेत. त्यानंतर या ठिकाणी माठातलं वाळा घातलेलं पाणी, आई आणि आत्यांची कुरड्या पापडांची घाई, उन्हाळा असल्यानंतर थोडंसं दुपारच्या वेळेमध्ये ही काही कामं चालतात. अंगणभर पडणारे वाळवणं, म्हणजे जे काही पदार्थ तयार केले असतील,
कुरड्या, पापड वगैरे ते वाळत टाकणं, त्याला वाळवणं असं म्हटलेलं आहे. कैरीची डाळ आणि पन्हं. आपल्याला कैरीपासून पन्हं तयार करतात. बऱ्याच जणांना ते माहिती असेल. कधी-कधी घरची परवानगी मिळाल्यावर चोखायला मिळणारे बर्फाचे गोळे हे सुद्धा तुमच्या तोंडाला पाणी आणण्यासाठी इथे दाखवलेली आहेत, की ही सुद्धा एक मजा बर्फाचे गोळा खाणे. उसाचा ताजा रस. खूप गोष्टीची आणि कवितांची पुस्तक वाचणे अशी खूप मजा करून घालवलेल्या सुट्टीची लेखिका बालपणी आतुरतेने वाट पाहत असते. म्हणजे हा बालपणीचा काळच सुखाचा असतो, आनंदाचा असतो आणि या सगळ्या गोष्टी करायला मिळणारा तो कालखंड असल्यामुळे तो कधी सुट्टी लागते आणि आम्ही मजा करतो असं म्हणजे परीक्षेत तुम्हाला सगळ्यांनी या अनुभवातून तुम्ही गेलेले आहात 9वी पर्यंत, की आपल्याला माहिती आहे ती वार्षिक परीक्षा झाली की सुट्टी जाहीर होते आणि त्यानंतर आपण अभ्यासाच्या बाबतीत कमी आणि इतर आपले जे काही छंद आहेत किंवा ज्या मौज-मजा ज्या आहेत, या बाबतीत आपण जास्त सक्रिय असतो आणि तशाच प्रकारची सक्रियता या ठिकाणी लेखिकेच्या बालपणातली आहे आणि ती आपल्याला त्यांनी या माध्यमातून म्हणजे इथे मोगऱ्याची फुलं आपण दाखवलेली आहेत, बकुळीची फुलं सुद्धा दाखवलेली आहेत आणि गोळा म्हणजे थोडंसं एक हा फुलांचा असणारा घमघमाट आणि त्यामध्ये स्वच्छंदी काही खाणं हे चित्रित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि आपल्यापर्यंत तो लेखिकेने अत्यंत योग्यरित्या पोचविलेला आहे, जेणेकरून आपलंसुद्धा हे सगळं वाचल्यानंतर आपलंसुद्धा बालपण आपल्या नजरेसमोरून असं जसे एखादी चित्रमालिका जावी तसं आपलीसुद्धा बालपणातली चित्रमालिका आपल्या समोर येते आणि त्यातली सुख-दुःख आपल्याला सहजपणे समजतात. चला तर मित्रांनो, पुढच्या स्लाईडकडे जाऊया. त्याचं मी नाव दिलं आहे पुस्तकातून घडणारे जगाचे दर्शन. आता आपण जर पाहिलं तर लेखिकेच्या भल्या मोठ्या वाड्यात पुष्कळ बिराडं होती. बिराड आपल्याला हा शब्द कळतोय. तरी अख्ख्या वाड्याला मिळून असलेला एक चौथा मजला म्हणजे एक माळाच होता आणि सुट्टीची वाट पाहताना माळ्यावर जाऊन पुस्तकांच्या गराड्यात बसण्याच्या अद्भुत कल्पनेनं लेखिकेचं मन अगदी फुलून येईल. या ठिकाणी मन फुलून येणं हा एक वाक्प्रचार आहे. गराडा घालणं हा एक वाक्प्रचार आहे. तो आपल्याला या पाठाच्या शेवटी आपण त्या वाक्प्रचारांचा आणि शब्दांचा अर्थ पाहणार आहोत. पुस्तकांची एक वाट पाहण्यामध्ये एक गंमत होती. एक वेगळंच जग तिथे भेटत असतं असं लेखिका म्हणतायत. न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसं, न अनुभवलेले प्रसंग, अनोळखी तरी पण लेखिकेला आपले वाटणारे, ओळखीचे धागे जुळणारे, न जुळणाऱ्या गोष्टीसुद्धा किती थक्क करणाऱ्या. म्हणजे जग असंही असतं तर लेखिकेला केवढं तरी नवेपण भेटत होतं आणि त्या लेखकांच्या शब्दांची जादू कळत होती. लेखिका वाचत होत्या त्या गोष्टी, तो इतिहास, ती गाणी कुणीतरी रचलेली होती, लिहिलेली होती. जे सुचलं, जे लिहावंसं वाटलं ते कसं लिहू शकली आहेत ही माणसं. लेखिकेला भाषेची ताकद समजत होती, लेखकाच्या प्रतिभेची ताकद समजत होती. म्हणून पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ इतका वेळ लागायचा की बस. या ठिकाणी म्हणजे आता बघा तुम्हाला जो काही लेखिका होण्यासाठी इथे मी साधारणपणे एक 3 चित्र तुमच्या समोर या स्लाईडमध्ये ठेवलेली आहे. पहिल्या स्लाईडमध्ये पुस्तकांची खूप संख्या दिसते आहे.
दुसऱ्यामध्ये एक वाचक समोरील असणाऱ्या पुस्तकांचं दर्शन घेतो आहे आणि तिसऱ्यामध्ये बरीचशी पुस्तकं, ग्रंथवजा असणारी पुस्तकं आपल्या समोर दिसत आहेत. हेतू हा आहे की तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी भरणारी जी पुस्तक प्रदर्शनं असतात, या पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली पाहिजे. जेणेकरून पुस्तक विकत घेणं हा नंतरचा प्रश्न आहे. परंतु असंख्य लेखकांच्या असणाऱ्या कलाकृती, त्यांच्या पुस्तकांची मुखपृष्ठ वेगवेगळ्या प्रकारावरती, एकाच विषयावरती अनेक लेखकांची असणारी पुस्तकं, हे सगळं नाविन्य जर आपल्याला पाहायचं असेल, घ्यायचं असेल, तर आपल्याला पुस्तक प्रदर्शनाला भेट देणं अत्यंत गरजेचं आहे. की जेणेकरून आपल्याला पुस्तक प्रदर्शनातून एखादं पुस्तक जरी आपण घरी आणला, तरी तो विचार घेऊन आपण घरी येतो आणि त्यातली जी ऊर्जा आहे, त्यातली जी सकारात्मकता आहे, तो जो विषय आहे, तो विषय मग आपला होऊन जातो आणि त्या दृष्टीने आपण काम करतो. आणि म्हणूनच जितकं म्हणजे बाकी गोष्टींचा संचय असण्यापेक्षा आपल्या घरी किती पुस्तकं आहेत आणि त्या पुस्तकांचं आपण किती वेळा वाचन केलेलं आहे, त्यामुळे आपलं मन किती श्रीमंत झालेलं आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण मनाची श्रीमंती ही कधीही आपल्याला त्या ठिकाणी ती कमी होत नाही. ती उत्तरोत्तर अशी वाढतच जाते आणि ती वाढावी या दृष्टीने लेखिकेने हा जो काही दिलेला या ठिकाणचा संदेश जो आहे, तो आपल्याला बोधप्रद असा आहे आणि आपण सुद्धा ते पुस्तक समजून घेत असताना लेखक समजून किंवा लेखिका समजून घेत असतो. तिचे जे असणारे मांडलेले तिने विषय आहेत, त्या विषयांशी आपण एकरूप होतो. कधीतरी ते विषय आपलेच आहेत असे वाटतात आणि ते मग विषय आणि लेखिकेचे असणारे विचार यांची गुंफण जर आपण पाहिली, तर आपल्या भावविश्वासासाठी ते आनंददायी ठरतं. यामध्ये वादच नाहीत. चला तर मित्रांनो, आपण नवीन या स्लाइडकडे जाऊया. आत्याची वाट पाहणाऱ्या संवेदनशील लेखिका असं मी जरी शीर्षक दिलं असेल, तरी सुद्धा या शीर्षकामध्ये आपण संवेदनशीलता हे मूल्य आपल्या दृष्टिक्षेपात येतं. तत्पूर्वी थोडंसं आपण या स्लाइडच्या आधीचा मध्येच भाग जो आहे पाठातील, तो थोडंसं आपण त्याचं अवलोकन करूया. की लेखिकेच्या बाबतीत असं म्हणणं आहे की एक पोपटांच्या थव्यांचं दर्शन हे घरामागे मोठं असणारं उंबराचं जे झाड आहे, त्या झाडामुळे ते शक्य होत होतं आणि या उंबराच्या झाडावर पोपटांचे थवेचे थवे येऊन उतरायचे आणि कशातरीचं पानांचं गाठीगाठीचं ते झाड तेव्हा पिक्या उंबरानी आणि रागूंच्या हिरव्या पंखांनी इतकं सुंदर होऊन जायचं की लेखिका त्या पोपटांची, त्या थव्यांची वाट पाहत असायची. त्या लालसर गोड झालेल्या उंबराची आणि यातूनच संवेदनशील मन जे आहे ते निर्माण होण्यास, अनुभूती येण्यास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असं ते म्हणतात. पुढे मग कवितेची सुद्धा घट्ट मैत्री झाली. तेव्हा पण मैत्रिणीला आपण हाक मारतो, तिच्याकडे धावतो, भान विसरून जे काही मनातलं असेल वाटेल ते सांगून टाकतो. तेच मैत्रीचा एक खरासा धागा जुळत असतो. मग कधी रात्री मध्यरात्री सुद्धा लेखिकेला कधी कधी खूप वाट बघायला लागायची आणि तिची ही वाट पाहण्याची स्थिती, अस्वस्थ होणं, मन कशातच न लागणं आणि मग हे अशी जर स्थिती निर्माण झाली घरामध्ये, तर आई आणि आत्याची बोलणी खूप प्रखरतेने ते सहन करावं लागायचं आणि म्हणूनच वाट पाहण्याचा हा सुद्धा एक अनुभव इथे लेखिकेने सांगितलेला आहे.
आता दुसरा अनुभव तिच्या आत्याच्या संदर्भात इथे समोर आपल्या आहे. लेखिकेची आत्या उरळी कांचनच्या मराठी शाळेत नोकरी करायची. तेव्हा आजच्यासारखी उरळीला सहज जाण्याजोगी वाहनांची सोय नव्हती. आत्या सकाळी 8 वाजता घरातून निघून जायची. बस पकडून रेल्वे स्टेशनला जायची. मग पॅसेंजरने उरळीला, परतताना तसंच. म्हणजे पॅसेंजरने परत रेल्वे स्टेशनला, नंतर परत गाडी. असं करताना ती गाडी पुष्कळदा उशिरा सुटायची. पुन्हा पुणे स्टेशनवरून बसने घरी परतताना तिला कधी 9, 9:30 सुद्धा व्हायचे. लेखिका आणि तिचा भाऊ आत्याची वाट बघत वाड्याच्या दिंडी दरवाजात उभी राहायची. म्हणजे जो मुख्य दरवाजा असतो त्याच्या आतील दरवाजा, त्याला दिंडी दरवाजा असं म्हणतात. आत्या येईपर्यंत वाट बघून रडू गळ्याशी आलेला, दाटलेला असा असायचा. आत्या आली की धाकटा भाऊ झेप टाकून तिला लोंबकळायचाच आणि लेखिका रडू आवरत हसायची. तिच्या जवळ जवळ घेण्यानं दोघांनाही शांत वाटायचं. आत्याला घरी परतायला उशीर झाला की कसली तरी भीती वाटायची. यातून लेखिकेची संवेदनशीलता दिसून येते. तिच्याबद्दलचे वाटणारे प्रेम, आपुलकी यांचा जो धागा आहे, तो धागा लेखिकेने पकडून ठेवलेला होता. म्हणजे नुसतं पुस्तकांबद्दलच, नुसतं खेळांबद्दलच आपल्याला वाट पाहण्याची भूमिका नसून आपल्या व्यक्तीविषयी सुद्धा वाट पाहण्यामध्ये आपल्याला फार मोठं त्यामधलं असणारं जे काही गमक आहे, ते नात्यातील जी काही ही एक वीण आहे, ती उलगडून दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद असा आहे, असं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला तुम्हाला ती आताच्या गोष्टी सहज समजाव्यात. आता प्रवास सोपा आहे का? तर हो. आता या ठिकाणी एक पुणे मुंबई पॅसेंजर असं आपण एक, म्हणजे पॅसेंजर गाडी काय असते याचं एक चित्र इथे टाकलेलं आहे. आणि बसचं स्वरूप काय असतं, कोणत्या स्वरूपाच्या बसेस असतात, त्याचं प्रातिनिधिक स्वरूपातली 2 चित्रं तुमच्यासमोर ठेवलेली आहेत. जेणेकरून तुम्हाला यातूनही प्रवास करायचे आणि असा एकातून दुसऱ्या वाहनामध्ये, दुसऱ्यातून एका वाहनामध्ये असा प्रवास करताना जो काही वेळ जातो, आजही मुंबईमध्ये काम करणाऱ्यांच्या बाबतीत याच गोष्टी आहेत. खूप दूरवरून माणसं कामासाठी येतात आणि परत दूरवर जातात आणि यासाठी त्यांचा जो वेळ आहे, तो वेळ त्यांच्या कुटुंबांना वाट पाहण्यासाठी जी काही तगमग आहे, ती फक्त त्यांनाच कळते असं आपल्याला दिसून येईल. आपल्याला मात्र त्याचा फारसा म्हणजे भास होत नाहीत. मात्र ते कुटुंब आणि ती व्यक्ती यामधलं मात्र जे काही नातं आहे, ते या वाट पाहण्यामध्येच अधिक वृद्धिंगत होतं, असंच आपल्याला म्हणावं लागेल. आणि ही नात्यांची वीण अधिक घट्ट कशी होते आणि आपण अधिक घट्ट कशी करावी याबद्दलची सूचकता इथे आहे. चला तर आपण या पाठामध्ये आदर्श व्यक्ती, पोस्टमन हा काय प्रकार आहे, मध्येच आदर्श व्यक्ती कुठून आली, पोस्टमन कुठून आला, तर लेखिका असं म्हणते आहे, तिने अलीकडेच एक चिनी चित्रपट पाहिलेला होता आणि या लेखिका अरुणा ढेरे याने पाहिलेल्या चिनी सिनेमातील पोस्टमन ही एक व्यक्तिरेखा आहे. चित्रपटाचे नाव आहे पोस्टमन इन द माउंटन. पोस्टमन आजारी पडल्यामुळे त्याच्या जागी त्याच्या मुलाने काम करायचे ठरते. तो काम करत असलेल्या पहाडी प्रदेशाची मुलाला ओळख करून देतो. मुलाची नाराजी असतानाही त्याला त्या कामाची ओळख व महत्त्व पटवून देतो. माणसाने फक्त नोकरदार म्हणून काम न करता आपल्या कामातून माणुसकी जपणं महत्त्वाचं, आपल्या कामावर श्रद्धा ठेवून काम करणं महत्त्वाचं, हे म्हातारीच्या मुलानं न पाठवलेल्या पत्रातून मुलाला दाखवून देतो. पोस्टमन कोरा कागद हातात घेऊन स्वतःच्या मनानेच म्हातारीच्या मनाला आनंद होण्यासाठी तिला अपेक्षित असलेला मजकूर वाचतो.
म्हातारीच्या मनातील दुःख ओळखून संवेदनशीलतेने तो वागतो. आपल्या मुलाला भावी आयुष्यातील वाटचालीची दिशा दाखवणारा, श्रद्धेने काम करणारा भला माणूस, निरपेक्ष वृत्तीने जगणारा पोस्टमन हा एक आदर्श व्यक्तीच ठरतो. आता या आदर्श व्यक्ती पोस्टमनच्या बाबतीत त्या व्यक्तीची जे काही सद्गुण आहेत ते दाखवलेले आहेत. खरंच जर या पहाडातील असणारी एक वृद्ध स्त्री जी आहे, तिचा मुलगा शहरवासीय आहेत. मात्र ती वृद्ध असताना कोणत्याही प्रकारे तिच्याशी संपर्कात तो नाहीत आणि असं असं असतानाच त्या अंध असणाऱ्या या वार्धक्याकडे झुकलेल्या स्त्रीला मात्र या पोस्टमनची चाहूल लागते आणि पत्राच्या संदर्भात विचारणा केल्यानंतर तो मात्र हातातील जो कोरा कागद आहे, तो कोरा कागद वाचूनच तिला दाखवत असतो. या मुलाचं कोणत्याही प्रकारचं पत्र नसतं, मात्र असा आभास तिच्या मनात निर्माण करून तिचं जे उर्वरित आयुष्य आहे, हे आपण किती जपू शकतो हे दाखवून द्यायचा प्रयत्न यातून केलेला आहे. खरं फक्त पोस्टमन म्हणजे पत्र देणं घेणं एवढ्याच पुरतं त्याचं नातं नसून त्या वाट पाहणाऱ्या वृद्धत्वाकडे झुकणाऱ्या त्या स्त्रीच्या बाबतीमध्ये तिला त्या वाट पाहण्यातील जो आनंद आहे तो मिळवून द्यायचा आणि तिचं उर्वरित आयुष्य अधिक सुखाने जगण्यासाठी सहाय्य करायचं. हा जो काही एक भेद आहे तो तिथे दाखवलेला आहे. इथे तुम्हाला मी तो चीनी चित्रपट जो आहे त्यातली 2 चित्र, पोस्टमन इन द माउंटन असं एक नेटवरती जर तुम्ही सर्च केलात तर या दोन्ही गोष्टी आणि त्याच्यामधलीच ही 2 पात्र आपल्याला दिसून येतात की आदर्श व्यक्ती पोस्टमनच्या संदर्भात तो पोस्टमन आता आपल्याकडचा पोस्टमन आणि त्यांच्याकडेचा चीनमधला पोस्टमन यांचा पोशाखामध्ये नक्कीच फरक आहे. त्यांच्याकडेच्या असणाऱ्या गोष्टी वेगळ्या आहेत आणि म्हणून ते वेगळेपण दाखवण्याचा एक प्रयत्न या स्लाईडमधून करण्यात आलेला आहे आणि ते तुम्ही वेगळेपण जपावं, लक्षात ठेवावं आणि यातील जी पोस्टमनची भूमिका आहे, म्हणजे तुम्ही काही सगळेजण पोस्टमनचं काम करणार नाहीत, पण जे काम करणार ते नुसतं काम म्हणून न करता तुमच्या समोर येणारी जी व्यक्ती असेल ज्या कामासाठी, त्या व्यक्तीचं मन ओळखून काम करणं, तिच्या मनाचं मोठेपण जपणं, कुठेही ठेच लागणार नाहीत हे ओळखणं, हे यातून आपल्याला शिकण्यासारखं आहे आणि ते आपण शिकावं हा विचार मांडण्याचा प्रयत्न इथे नक्कीच झालेला आहे. म्हणजे लेखिका इथे असंच आपल्याला सांगू इच्छिते की माध्यम किंवा काम कोणतंही असो, ते संवेदनशील मनानेच करायला हवं आणि इतरांप्रती आपलं जे काही असणारं प्रेम आहे, स्नेह आहे, ते अधिक वृद्धिंगत व्हायला हवं. या स्नेहाची, वृद्धीची जाणीव व्हायला हवी, असंच आपल्याला यातून दिसून येतं आणि ती जाणीव निर्माण करण्याची क्षमता ही आपल्यात असते, हे आपण ओळखायला हवं. चला तर मित्रांनो, आता आपण या वाट पाहताना डॉक्टर अरुणा ढेरे यांचा जो पाठ आहे, या पाठाच्या उत्तरार्धाकडे आपण येतो आहोत आणि सर्वात शेवटी जसं एखादं समीकरण मांडून व्हावं आणि त्याचं उत्तर काढावं आणि आपण पुन्हा ते गणित उत्तराकडून पहिल्या पायरीकडे जावं आणि बरोबर आहे की नाही ते पाहावं, तसा काहीसा प्रयत्न आपल्याला या स्लाईडच्या माध्यमातून दिसून येईल. वाट पाहण्यात सुखाची चव आहे असं आपण एक शीर्षक दिलेलं आहे. म्हणजे तरी नेमकं काय? तर वाट पाहणे ही गोष्ट सुखाची नसते. खरं जर पाहिलं तर वाट पाहणे म्हणजे दुःख, काळजी, अस्वस्थता आणि तडफड यांनी भरलेली असते. म्हणजे ते सुख नसतंच. त्याला या ठिकाणी या 2-4 जे शब्द आपण वापरले, दुःख, काळजी, अस्वस्थता, तडफड, या शब्दांची त्याला जोड असते. एखाद्या गोष्टीची वाट पाहावी लागते तेव्हा तिची किंमत कळते.
हे प्रत्येक गोष्टीला एक वेळ प्राप्त होण्यासाठी एक वेळ येणं फार महत्त्वाची आहे. पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे डोळे आठवा. तो सारखा त्या ढगांकडे पाहत असतो. का? कधी काळाकुट्ट ढग येतोय का? त्यातून आपल्याला पाऊस पडेल का? असे काहीतरी वाट पाहण्याचे त्याचे इरादे आपल्याला दिसतात. किंवा विठूच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या संतांचे अभंग आठवा. त्यातली आर्त व्याकुळता पहा. सगळ्या पांडुरंगाचं दर्शन कधी होईल यासाठी व्याकुळतेने भरलेले बरेच अभंग आहेत. म्हणजे ते सुद्धा कुठेतरी त्या पांडुरंगाची, परमेश्वराची वाट पाहण्यामध्येच त्यांनी आपलं आयुष्य हे बरचसं समर्पित केलेलं होतं. आणि हे सगळं आपल्याला करुणेचा स्पर्श झाला की आपल्या हे लक्षात येतं. कित्येक मोलाच्या गोष्टी सहज मिळाल्या तर त्याचं मोलच आपल्या लक्षात येत नाही. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीसाठी श्रम हे फार महत्त्वाचे. वाट पाहताना आपण संयम शिकतो. बघा, काय काय गोष्टी आपल्याला ही वाट पाहण्यातली गोष्ट जी आहे ती काय काय शिकवते. धीर धरायला शिकतो. एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करायला शिकतो. श्रद्धा डोळस आणि पक्की होत जाते. आणि ध्यास जो आहे आपला अधिक काहीतरी करण्याचा हा वाढत जातो. आणि हे सगळं एका वाट पाहण्याची गोष्ट करताना मनात सहज येतं आहे आणि वाटतं की जे हवं ते सहज हाती येऊच नाही. हा जो वेगळा विचार यामध्ये फार महत्त्वाचा आहे, की आपल्याला नेहमी असा प्रश्न पडायला पाहिजे, की कोणतीही गोष्ट मला सहजासहजी मिळताच कामा नये. त्यासाठी मला अपार मेहनत, खूप कष्ट करावे लागायला हवेत आणि तेव्हाच ती मिळेल. तरच त्या गोष्टीचं जे काही श्रेय आपल्याला घेताना खूप बरं वाटेल. थोडी वाट पाहायला लागावी, थोडी तडपड भोगायला लागावी, तरच सुखाची चव वाढेल. यशाची गोडी वाढेल. यश म्हणजे काय ते आपल्याला तेव्हाच कळेल. प्रेमातील, मायेतील तृप्ती वाढेल आणि आयुष्याबद्दलची ओढही वाढेल. आणि हे आयुष्याची ओढ, जगण्याची जी नवी उर्मी आहे, जी काही ऊर्जा आहे, ते आपल्या ठायी येण्यासाठी हा जो प्रयत्न आहे, तो स्तुत्य असा प्रयत्न आहे. शेवटी आपल्याला सुख आणि दुःखांच्या बाबतीमध्ये संत तुकाराम महाराजांचा एक अभंग असा आपल्याला आठवतोय, की सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. एक जव म्हणजे गहूसारखा सदृश्य असणारा एक जव, एवढं जर सुख आपल्याला हवं असेल, तर दुःख मात्र पर्वता एवढं जर आपण ते स्वीकारलं, तर त्यातून तसं आपल्याला खूप वाट पाहण्यातून आपल्याला एखादा कुठला तरी एक सुखद असा एक धक्का आपण म्हणतो. सुखद असा एखादा एक क्षण आपल्या आयुष्यात निर्माण होणार आहे. अन्यथा बऱ्याचशा गोष्टी ह्या दुःखदायकच असणार आणि त्यातून आपण कुठेतरी आपल्यात सुख शोधण्याचा जो प्रयत्न आहे, तो करायला हवा. म्हणजे नकारात्मकता बाजूला ठेवून सकारात्मकतेने कसा विचार करता येईल, या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करण्यासाठी लेखिका सहज आपल्याला एक मोलाचा संदेश यातून देते आहे. आणि तो घेऊन आपण अधिकाधिक आपलं जीवन कसं चांगलं जगता येईल, या दृष्टीने आपण विचार करूया. चला तर मित्रांनो, मगाशीच मी असं म्हटलं होतं, की आपण थोडे शब्दार्थ आणि तदनंतर वाक्प्रचार व त्यांचे काही अर्थ पाहणार. आता शब्दार्थ मी सुरुवात केली आहे. या स्लाईडमधून नाविन्यपूर्ण थोडंसं त्याची 2 कारणं आहेत. एक असं आहे, की या ठिकाणी वाक्प्रचार फारच कमी होते आणि थोडी आपल्याला स्पेस मिळते आहे आणि म्हणूनच काही शब्दांचे अर्थ तुम्हाला यावेत, समजावेत आणि ही शब्द शोधण्याची, त्याचा अर्थ समजून घेण्याची जी आपली भूमिका तयार व्हावी, या दृष्टीने काही नाविन्यपूर्ण असणारे शब्द दिलेले आहेत. पहिला आहे घमघमणे. त्याचा अर्थ आहे सुगंध दाटून येऊन पसरणे, दूरपर्यंत पसरतो, म्हणजे घमघमाट सुटला असं आपण म्हणतो. हजारी मोगरा असा एक मगाशी एक उल्लेख आलेला आहे बालपणीच्या ज्या
काळातील ज्या आठवणी आल्या त्याच्यात अनेक फुलांचा गुच्छ येणारे मोगऱ्याचे झाड आणि त्याला हजारी मोगरा असं म्हटलं जातं. गराडा गराडा पडायचा तर गर्दी करून घातलेला वेडा त्याला गराडा असं म्हणतो. प्रतिमा नवनवीन कल्पना योजून निर्मिती करण्याची क्षमता. म्हणजे प्रतिमा आणि प्रतिभा हे लेखक आणि कवयित्रींच्या बाबतीमध्ये फार महत्त्वाचा असणारा विषय आहे. दिंडी दरवाजा दिंडी असलेला मोठा दरवाजा म्हणजे खरं जर पाहिलं तर दिंडी म्हणजे जो मोठा दरवाजा असतो त्यातील आतील जो छोटा दरवाजा आहे तो असा त्याचा अर्थ होऊ शकतो. शोष म्हणजे कोरडेपणा, सुकलेपणा. इथे वृक्ष म्हणजे काहींच्या जीवनामध्ये शोष आलेला दिसून येतो. डोळस म्हणजे दृष्टी, डोळे शाबूत असलेला डोळस. पण आपल्याला कधी कधी अंध व्यक्तीसुद्धा डोळस माणसांना खूप काही शहाणपण शिकवून जातात. कारण आपण डोळस असून सुद्धा त्या पद्धतीने वागत नाहीत आणि ते संदेश देऊन जातात. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्या रोजच्या नियमाप्रमाणे वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ आपल्याला माहिती आहे की व्याकरण विभागामध्ये 4 गुणांसाठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ हा भाग आपल्याला असल्यामुळे आपण या पाठाच्या समारोपाच्या नंतर आपण या वाक्प्रचारांकडे अधिक असं लक्ष देतो. आणि हे वाक्प्रचार रोजच्या प्रमाणे की सरळ नाही आहेत, पाठ्यपुस्तकाचं वाचन करावं हा हेतू यामध्ये आहे आणि म्हणून तो हेतू ठेवूनच या ठिकाणी वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ दिलेले आहेत. पहिला वाक्प्रचार आहे धीर धरणे म्हणजे उत्सुकता दाबून ठेवून संयम बाळगणे. नाटक चालू ठेवणे म्हणजे सोंग बतावणे चालू ठेवणे. जीव फुटून जाणे अतोनात कासावीस होणे. मन ओतून फुलून येणे मनातल्या मनात अमाप आनंद होणे. सार्थक होणे धन्यता वाटणे तोंडावर येणे नजीक येऊन टेपणे. तर हे वाक्प्रचार आहेत आणि त्यांचा जो अर्थ आहे तो वाक्प्रचार आणि त्यांचा अर्थ हा आपण समजून घेतला पाहिजे. आणि पाठामध्ये हे वाक्प्रचार कुठे आलेले आहेत त्यांचा अर्थ काय आहे हा प्रयत्न आपण करायला हवा. आणि त्यांचा क्रम लावून म्हणजे हे क्रमाने नाही आहे त्यांचा क्रम लावण्याचा प्रयत्न केला तर एकदा त्या पाठाचं सहज वाचन होईल. आणि माझा जो हेतू आहे की तुम्ही जास्तीत जास्त तुम्हाला पाठ समजायला हवा असेल तर तुम्ही काय करायला हवं त्या पाठाचं वाचन हे जितकं होईल तेवढ्या पाठातील अर्थ तुम्हाला समजत जाईल आणि तो समजावा यासाठीच ही कृती दिलेली आहे. तेव्हा तुम्ही तो पाठ नक्की वाचा. त्यातल्या संकल्पना किंवा या PPTच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या समजावून घ्या आणि अभ्यास करा आणि चांगलं यश मिळवा. धन्यवाद.